नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे बनवणार आहे कांदा पोहे। तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा, इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे कढई गरम झालेली आहे, तेल घातले। इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्येच। तर हे बघा, शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत। असे छान असे मस्त कुरकुरीत लागतात असे भाजले गेल्यामुळे। इथे थोडीशी राई घालते। तेलामध्ये शेंगदाणे भाजले की खूपच असे छान कुरकुरीत लागतात। आता घालू इथे कढीपत्ता, मिरची, छान थोडंसं परतवून घ्यायचं आहे। आता कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे। कांदा पोहेमध्ये कांदा जास्त लाल करायचा नाही, थोडासा भाजला की थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा छान असा नाही होता। असं थोडासा कांदा परतवून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये जास्त लाल करायची गरज लागत नाही कांद्या पोह्यामध्ये। तर हे बघा, असं थोडंसं भाजून घेतलेला आहे कांदा। तर हिंग टाकते, हिंग सुद्धा असं छान परतवून घ्यायचं आहे। हिंग टाकल्यामुळे चवीला छान लागतात। हळद, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। आणि आता पोहे घालायचे आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे। छान पोहे दिसतात। कोथिंबीर सुद्धा तेलात टाकल्यामुळे छान असं दिसते। इथे असे छान पोहे तयार झालेले आहे। थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। हे बघा, छान असे कांदा पोहे तयार आहेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।